हॅलो हॅलो एवढे दे इफेक्ट एवढे सगळे एवढे ईस्ट वेस्ट भगवतवाडी मावळवाडी हॅलो 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 करीत राहा व्हायचं काढीत राहा गणपती बाप्पा मंगल मूर्ती नवा नवा अहो मी काय खुळावलो काय मी यार पब्लिक साठी आहे यांना तकलीफ होते यार नमन पाहिजे असेल घरला जाऊन सांगा आमच्या बुवांना काय बोलू नका तुम्ही इकडनं मागणी करतात हे ब्रेक लावतात तुम्ही करायचं काय हो साधा बिचारा गरीब दादा येऊन द्या इफेक्ट हा हॅलो हॅलो आता आलं सुरुवात करूया मंडळी सोन्याचा दिवस शनिवार सकाळपासून इतकं फोन आलं काल 2-4 दिवसापासून की तिकीट पाहिजे तिकीट पाहिजे तिकीट पाहिजे मी म्हटलं राजेश मोहन सोबत अजून 5-6 भारे आमच्या आहेत तुम्ही या ना आजच पाहिजे मग तवा कळलं की चंडिका देवी स्थानेश्वर देव धनी ओझर देव यांची किती कृपा आहे की तिच्या लेकरांच्या सानिध्यात आज अर्ध्या मुंबईला यायचं होतं पहिलाच नियोजन क्रिकेट खेळणारं वांडार तर बाण सगळं 42 घरांची वाडी आहे ओझरवाडी 42 घरांची वाडी आहे अजून गट तट नाही आहे अजून शिंदे गट ठाकरे गट असला काय घुसलेलं नाही आहे आणि एवढं मात्र आयुष्यभर ठेवा जे वारवडला जपलं तेवढं ठेवा बस या कांड्या टाकायला लय येतील तेवढं जपलं टेन्शन नाही बाकी मनोरंजन सुंदर होणार तुम्ही हा जो पहिलाच खटक्यावर बोट टाक्यावर पडली पहिलाच पाऊस इसको बोलते नाद सुरुवात करूया एकदा गेल्या वर्षी एका बारीक फॉरेनर आला होता संजय कुमारची आणि माझी वारी होती जोशी मोहनची मग त्याच्यात तो आला रशियन होता रशियन हा बघितलं ना बघा बुवा बारी फेट असं तुम्ही म्हणता पण बारी पेटवण्यासारखा तुम्ही फक्त बघित तरी राहा आपण को कांडा डालने को बराबर आता है फक्त बघित राहायचं सुरुवात करू
सुस्वागतम. बुद्धी देवता श्री गणेश, विद्या देवता आई शारदा माता, या महाराष्ट्राचा आराध्य दैवत आई तुळजाभवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि ज्यांचा वैचारिक वारसा या महाराष्ट्राने पुढे आणला ते थोर विचार म्हणजे शाहू, फुले आणि आंबेडकर यांचा हा महाराष्ट्र, त्यांचा हा पुरोगामी महाराष्ट्र, त्या महाराष्ट्रातली संतांची मादी आई जाती माझा संत बाळूमामा, थोरले मल्हारराव होळकर, चक्रवर्ती राजा यशवंतराव होळकर, राजमाता अहिल्यादेवी होळकर, माझ्या विवलेगावची पायटर आई नवलाई देवी, केळम्याची आई विठ्ठलाई देवी, धनी देवडोंगर, लांजाचा धनी केदारली, देव सवाटा आई जोगाई जागाई, मुंबईची मुंबादेवी आई जीवदानी, धनी नटेश्वर, रंगदेवता आणि जागे मालक आणि माझ्या आया बहिणीनो आणि भाऊ बहिणीनो, तुम्हाला मनाचा मुजरा करत मूळ गादी बाबू रंगले घराण्यातील युवा शंकर यांचे नारायण गुरव यांचे बमन विशाल, बाब्या राजाराम, गणेश भिकाजी, गंगाराम प्रभाकर यांचा शिष्य मी विकास लांबोरे सह संतोष कोल्हापटे, माझ्या जोडीला आज ढोलकीला माझा संदेश ओकटे, सिद्धार्थ बारगोडे, कीबोर्डला अजित चव्हाण, बँजोला सतीश दादा साळवी, बँडला रोहित ढिके, शाखा जय हनुमान नाथ मंडळ पन्हाळजे कोणवाडी, नवलादेवी नाथ मंडळ युनिटेड घोगरवाडा तुमच्या चरणाची धूळ मस्तकी लावत कार्यक्रमाला सुरुवात करत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा जो माझा आवाज राजदादा पटेल तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. धन्यवाद दादा. आणि माझे प्रतिस्पर्धी शाहीर विजय निकम भाऊ आणि राजेश बुवा निकम, तुम्हाला मानाचा मुजरा. तत्पूर्वी काही नावं घ्यायची आहेत. शक्ती तुला जर पंढरी असेल तर आयोजक विठू रुक्माई असतात आणि आजची माझी विठू माऊली. ओझरवाडी क्रिकेट क्लब शेंबावणे, विशेष सहकार्य सुनील दादा डावल. त्याचप्रमाणे या आयोजकाने इतकं सुंदर नियोजन केलं, आयोजन केलं आणि यशस्वी केलं आणि सुरुवातीलाच आमच्यावर विश्वास टाकला. आज सगळे शो हाऊसफुल व्हायला लागले. राजेश निकम बुवा आणि विकास लांबोरे. अर्थात बुवानी थोडीसं फक्त जरा गाड्यांचं थोडंसं इकडे तिकडे केलं पाहिजे, त्याचं उत्तर मी देणार आहे. पण माझे पाठीराखे राजूदादा ब्रिज, शशिकांत मांडवे, जयन उजाड आणि दिगंबर भोवड हे जे काय माझा मांडव आहे एक नंबर आहे. शशी वावकर आमचा तुर्याची शान, निलेश वरक, दशरथ भोजे, संतोष बुवा कोल्हापटे, निवेदितनं आमचे महेंद्र आंग्रे आलेले आहेत. रत्नागिरीतनं राहुल गव्हाळे आलाय. शशी गोवरकर माऊली आज दर्शन झालं बाबा, प्रत्येक बारीला मी मिस केलं तुम्हाला. त्याचप्रमाणे श्रीवर्धन वरून आमचे कल्पेश सांगले आहेत. संतोष बापांडेकर आमचे प्राणी मित्राचे आहेत. तो पण आयोजन हाऊसफुल आहे ना, विषय आहे का. शाहीर विनायक धोपट, शाहीर जनार्दन नाचरे, सर्व युट्यूबर्स, शाहीर रोहित तुपट, शशी गोवळकर, नितीन गावडे आमचे टायगर ग्रुपचे आलेले आहेत. शाखा प्रमुख सर्वांना मनाचा मुजरा करून कार्यक्रमाला सुरुवात करूया. मंत्रमूलम सद्गुरुर्वाक्य मोक्षमूलम सद्गुरु कृपा.
स्तवन ही जर म्हटलं की नभांगण आहे आणि फक्त आपली जर गॅलेक्सी म्हटली त्याच्यामध्ये 8 ते 9 ग्रह आणि त्याच्यातली पृथ्वी एक उपग्रह आणि त्या पृथ्वीवरती 71% पाणी 29% जमीन त्याच्यामध्ये हयात म्हणून मानव राहील असे 7 खंड त्याच्यातला भारत सॉरी आशिया खंड 48 देश साऊथ एशिया मधला हा आमचा भारत आता 28 राज्य आहेत 8 केंद्रशासित प्रदेश आहेत त्याच्यातला एक महाराष्ट्र 36 जिल्हे आहेत त्याच्यातला एक रत्नागिरी 9 तालुके आहेत त्याच्यातला एक राजापूर आणि कडेला कुठेतरी शंभवणे गाव आणि त्याची पांढर आई चंडिका देवी देव स्थानेश्वर आणि ओझरवाडीचा ओझरदेव इथून आज 350 किलोमीटर लांबूनच्या प्रवासात एकदम एसी मध्ये बसलेली शेमवणे गावातली तरुणाई आणि त्याच्या साक्षीनं तुम्ही सगळे आपापल्या ग्रामदेवतेचं स्मरण करा मी स्तवन तुमच्या चरणाशी ठेवतोय लक्ष असो भूमी पुण्याची राजापूरची शौर्याची खुणा आई चंडिका शेंबवणे गावची चरणी तुझ्या लीना भूमी पुण्याची राजापूरची शौर्याची खुणा आई चंडिका शेंबवणे गावची चरणी तुझ्या लीना स्थानेश्वराच गुण गाऊ देवाच गाण माझ्या ओझर देवान केलं जीवनाच सोन हो माझ्या ओझर देवान केलं जीवनाच सोन भूमी पुण्याची राजापूरची शौर्याची खुण आई चंडिका शेंबवणे गावची चरणी तुझ्या लीना स्थानेश्वराच गुण गाऊ देवाच गाण स्थानेश्वराच गुण गाऊ देवाच गाण माझ्या ओझर देवान केलं जीवनाच सोन 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 गावाची माती जोडते नाती सुखाच आंधळ आपले पणान साथ घालते गावाचं अंगण गावाची माती जोडते नाती सुखाच आंधळ आपले पणान साथ घालते गावाचं अंगण दूरदेशी आई निघून आले नाव घेऊन सुख वाटे हो मला सावच्या रूप ते आठवून रूप पाषाणी पाहून अवघी रंगात नाहून रूप पाषाणी पाहून भक्ती रंगात नाहून माझ्या ओझर देवान केलं जीवनाचं सोन माझ्या ओझर देवान केलं जीवनाचं सोन नटेश्वराच्या साक्षीने आज जमले एकीन बंधू भावाच्या हातीला गोडवा मायले कीन नटेश्वराच्या साक्षीने आज
गोडवा मायले कीन केल्या कामात द्यावी बरकताई चरणाशी मागण भावदेवाच्या चरणाशी एकमेव सांगण सुख रखवाली करण वेळ काळात तारण सुख रखवाली करण वेळ काळात तारण माझ्या ओझर देवान केलं जीवनाचं सोनं माझ्या ओझर देवान केलं जीवनाचं सोनं भूमी पुण्याची राजापूरची शौर्याची कुण आई चंडिका शिमोडगावची चरणी तुझ्या लीला स्थानेश्वराचं गुण गाऊ देवाचं गाण स्थानेश्वराचं गुण गाऊ देवाचं गाण माझ्या ओझर देवान केलं जीवनाचं सोनं 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 माझ्या ओझर देवान केलं जीवनाचं सोन बोल श्री गणपती गजानन देवी अखंड हातास्वरीचा बोल तूर शंकर गुरु नारायण गुरु अमर विशर राजा भिकाजी गरम प्रभाकर आई नवलाई देवी तुझा गणपती बाप्पा सगळं माझ्याविषयी बोललं या ठिकाणी मनीष दादा राखड याचकडून 500 रुपयाचा पारितोषिक धन्यवाद राखड दादा निलेश वारक दादा आणि दर्शक भोजे याचकडून 500 रुपये आणि शाखा क्रमांक स्तवनासाठी सुरेश जडाल माऊली याचकडून 250 रुपये आणि स्तवनासाठी दसरा जडाल माऊली याचकडून 501 रुपयाचा पारितोषिक धन्यवाद 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 ही सेवा ओझर देवाच्या चरणाशी स्थानेश्वर देवाच्या चरणाशी आणि आई चंडिकेच्या चरणाशी आता जरा बुवाकडे येऊया ते झोपलेलं आहे ना ऐसा कसा चले का आता वया बघा तर बुवा बोललं राग लावा मला राग शक्य तुर्यात वय जरा वाईस समन करा मी काय म्हणतो शक्यतोर आमच्या गावठी लोकांचा आमच्या वाडवाडून गेला शेतात गेला लंगोटीवर गेला शात केलं त्याच्यात टाइम भेटला की संध्याकाळी आला ढोलकी काढली तुंतुन काढलं त्याच्यावर बारीक केली डपावली शायरी आणि त्याच्या सवाल जवाब विचारला गण विचारला यांनी गायला पार्वतीचा गण तुर्यानं गायला शिवाचा गण गवळण गायली शक्तीनं आपली आदिमायाची आणि तुर्यानं गायला हा श्रीकृष्ण यांचं म्हणणं आहे की चेंडू गेला पाण्यात हे पोरायला राजापूर ना पब्लिक शाना आहे गोवा थोडं ऐका तरी गमत मी जरा बघतोय असं जरा तर म्हणतात चेंडू गेला पाण्यात तर खाली काल्या नाक दिसला म्हणतात त्याच्यावर मुरली वाला बरोबर एवढंच ना रे
मग ह्याच्यात किसन देवाण कालिया मर्दन केलं, काल्याला मारला. याच्यात आदिमाया श्रेष्ठ कुठं आहे? याच्यात गवळण श्रेष्ठ कुठं आहे? अरे गवळणींचं तिथे इज्जत केली, श्रीकृष्ण वाचवलं. मग यांनी पहिल्या वारीतच तुरा श्रेष्ठ केला. आता काय बोलणार आहे? काय बोलणार? शक्ती तुरा वर्णाचा भाग, घटाचा भाग आहे ना. यांना म्हणायचं होता खालचा काला नाद. त्याच्या नादात भगवून घेतलं मेला आणि शक्ती ऐका मी काय म्हणतो. अरे मोठा मोठा गाठ गेला रागाला पाहिजे. आम्हाला राग मला जमणार नाही. त्याच्याशिवाय मला बाहेर येतात म्हणजे काय नॉन सायन्स. ये करण जाओ बुढ़ा, मेरे को चिढ़ा देगा है, मैं गरम होता है मालूम. तो नाच कर दे, आई तो मजेचा. काळी पाच. त्यांना गेल्या वर्षीपर्यंत म्हणतात बेसूर आहे, पट्टीत गायचं आहे. आता पट्टीत गायला लागला तर म्हणतात राग द्या. अरे राहुल देशपांडेचा चुलत नाव आहे काय? अशा मुस्लिमचा काय म्हणलेला भाव आहे? अरे ह्याला काय लागतं? इकडनं लावली एक तार म्हणजे म्हणा एका बाजून डबावर काय कीबोर्ड आहे तुझं. राजीभाई तुम्ही गायना पाहिजे त्या करताय माझ्या गोष्टी म्हणजे आता नतबाई सोनियाची वाजवा उपासना. नथवाई सोन्याची सोन्याची भारी हिरण मोत्याची राव बसली गो मालकी नागरी खोल्यांची. चाली करणार हल्ल करण्याची ह्या पण बघा ना, ह्या पण बघा. टेन्शन देते यात. आज घरात बटाटे मी भाजी बायकोला बोललो काहीतरी घेऊन ये. आले बारीला ओढात लागली कुणाची. बरोबर आहे. हा 14 सप्टेंबर एक दिवस मोजायचा कॅलेंडर मध्ये. काय 5 दिवसात असं हो, 365 दिवसातलं 5 दिवस अंगावर शारा आला. काय मकर काय ती वाट बघायची त्या परमेश्वराची, काय त्याला त्याची काळजी आपल्याला, त्याला काळजी आपल्याला. काय रुणाला बंधायला. ओढात लागली कुणाची माझ्या लाडक्या गणाची. अरे ओढात लागली कुणाची माझ्या लाडक्या गणाची. भारी सुखाचं रांजण, भारी सुखाचं रांजण त्या हो गणपती सणाची. भारी सुखाचं रांजण त्या हो गणपती सणाची. लागली कुणाची ओढाला लागली कुणाची माझ्या लाडक्या गणाची. ओढाला लागली कुणाची माझ्या लाडक्या गणाची. हरी सुखाचं रांजण, हरी सुखाचं रांजण त्या हो गणपती सणाची. हरी सुखाचं रांजण त्या हो गणपती सणाची. हरी सुखाचं रांजण त्या गणपती सणाची. हरी सुखाचं रांजण त्या गणपती सणाची. ओढात लागली कुणाची, ओढात लागली कुणाची माझ्या लाडक्या गणाची. हरी सुखाचं रांजण त्या गणपती सणाची. हरी सुखाचं रांजण त्या गणपती सणाची.
मनाची हौस भागेल मनाची आस लागली क्षणाची हौस भागेल मनाची आस लागली क्षणाची भरली सुखाचं रांजण भरली सुखाचं रांजण त्याहो गणपती सणाची भरली सुखाचं रांजण त्याहो गणपती सणाची हरी सुखाचं रांजण त्याहो गणपती सणाची हरी सुखाचं रांजण त्याहो गणपती सणाची सर पावसाची पावसाची चाहूल देई पावसाची चाहूल देई पावसाची चाहूल देई फार दिवस हे अजून लांबायचे नाही अजून लांबायचे नाही अजून लांबायचे नाही ओढ नाही सोनन धनाची असं आपलेपणाची ओढ नाही सोनन धनाची असं आपलेपणाची हरी सुखाचं रांजण हरी सुखाचं रांजण त्याहू गणपती सणाची हरी सुखाचं रांजण त्याहू गणपती सणाची हरी सुखाचं रांजण त्याहो गणपती सणाची हरी सुखाचं रांजण त्याहो गणपती सणाची ओढ आता लागली कुणाची ओढ आता लागली कुणाची माझ्या लाडाच्या गणाची ओढ आता लागली कुणाची माझ्या लाडाच्या गणाची हरी सुखाचं रांजण त्याहो गणपती सणाची 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 हरी सुखाचं रांजण द्याहो गणपती सणाची चला चला आता गवळण आलं कुमारी शर्वी कल्पे सांगले मुक्काम भरडोली तालुका श्रीवर्धन शाहिरांच्या लेखलेला मनाचा मुजरा 500 ऐका यात तिने लिहून दिलेलं मी बरोबर वाचलं ना यात ते परत दुसरा काहीतरी म्हणायचं 500 रुपयाचं श्रीवर्धनचं आमचं आईचं गाणं केलं होतं आणि आलेले आहेत श्रीवर्धनवरून आले 250 रुपये आमचे संतोष मालपेकर माऊली पहिलं आलं म्हणजे थँक्यू सो मच अहो मी बोललो की यांना त्रास होतो यांना कॉमेडी जमत नाही यांचं कसं होतं येतात सतत असतात सतत करतात एकदा तिकडून आवाज आला पाहिजे यार तो असं करता 250 रुपये दिला थँक्यू सो मच आपली बारी हाऊसफुल 19 जुलै 19 महिनाभर आहे ज्योती मयूर राऊत आमच्या वेदूसाठी आलेल्या 200 रुपये थँक्यू सो मच तो आणि तर पैसा फिरत राहा बघते सौ देविका विश्वास शिंदे वरवडे खंडाळा रत्नागिरी क्या बात 250 रुपयाचं पारितोषिक त्याचप्रमाणे कांदिवली पूर्व माजी शाखा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे गटांचे आदरणीय चंद्रकांत शिंदे माऊली यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक शिंदे माऊली जय महाराष्ट्र गणाचा मुजरा त्याचप्रमाणे मयूर जुबळे माऊली गणासाठी 201 रुपयाचं पारितोषिक वर थँक्यू सो मच आता बुवांचा नाग बुवानी म्हणजे राधा आहे त्या गवळणी आहे त्याने बुवा तुमचं म्हणणं बरोबर आहे तुमची मरण तरी होणारच आहे मी म्हटलं की कमरेच्या खाली म्हणायचं नाही त्याच्यावर तुमचा डायलॉग आला 2-3 की मी म्हणतो कमरेच्या खाली नाही बोलायचं वरती नाही बोलायचं तर करायचं का बोलायची स्टाईल तुम्ही कुठं पण जावा पण लोकांनी आपल्याला तर ऍक्सेप्ट केलं आहे कसं टाळ्या पडतील एका दुसऱ्या गोष्टी पडतील तुम्ही कसं ज्ञान शिकवतो मला नमाल नाही करायचं मलाही कळतं हे पोरांनो एकदा चुकून झालं रे चुकून झालं तर आता डिमांड वाढले पण कसं आहे 100 लोकांना आवडतं दोघांना आवडत नाही त्या दोघांमध्ये एक आमचा बुवा आहे त्यांचा ऐकलं पाहिजे ना अहो घेत होतं घटस्फोट माहेराज गेलो बाय मीटिंग बसवली म्हटलं नाही मला नादायचं आहे तर नादायला म्हटल्यानंतर बुवा मध्ये मध्ये तुम्ही मला दादागिरी करता एवढी दादागिरी कशी नागोबाचा काय बोलायचं झालं काय हा बोलतो आता याने मला राग सांगितलं ना राग म्हणतात ये आणि राग गा थांबा हो
वय बंद करा बोल ते बोललं ना त्याच्याशिवाय गाऊन दाखवाय गाणं येतं बघा. तेच केलं तुम्हाला. वय नको नको बोललं तुम्हाला. 200 रुपये कट आहे तुमचा. ओढात लागली कुणाची माझ्या लाडक्या गणाची भारी सुखाचं रांजण त्या हो गणपती सणाची. काळी पाचच आहे कुठला पण गाणं मी काळी पाचला गातो काळी एकला लगेच तार येत आहे कारण हा राग मी गुराकडे शिकलेला आहे. ह्या पहिल्या नाटकाचा ह्या नव्हता तुमतुन ह्या सगळ्या ह्या ढोलकी झान चकवा एवढीच आमची प्रॉपर्टी. अरे त्याच्यातला गावठी बुवा तुम राग में क्या बात करते हैं मेरे को राग मत दिलाता. भाषण काय मी भाषण. अरे तुरेवाला आहे खानदानी तुरेवाला आहे. तुरेवाल्याला श्रेष्ठ करून गेलं राजापूरच्या पोरांच्या समोर. बुवा तुम्ही एवढं प्रेमानं बारी केली मी पण प्रेमानं बारी केली पण चुका दाखवल्याच पाहिजेत ना. चुका दाखवल्या पाहिजेत. आता बुवांची भाग देऊया. तुझा इतिहास सांग बिंदास मुरलीवाल्याची नंदलालाची किमिया तुला ही कळली. कुठल्या बाजूला आहे ना लपून बाग करता डायरेक्ट. मुरलीवाल्याची नंदलालाची मुरलीवाल्याची नंदलालाची किमिया तुला ही कळली. हे पोरी किमिया तुला ही कळली. त्या बघून ना गोवाला तुझी कशी वगडी वळली. त्या बघून ना गोवाला पोरी कशी तुझी कशी वगडी वळली. मुरलीवाल्याची नंदलालाची मुरलीवाल्याची नंदलालाची किमिया तुला ही कळली. पोरी किमिया तुला ही कळली. त्या बघून ना गोबाला तुझी मोगडी कशी वळली. 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 एवढा आवाज बरा झाला ना हो. एवढा तालसूर बरं आहेत ना. गोवानं आमच्या इंडियन आयडॉल मध्ये न्यायला आहे. हा गोवा खालच्या वडीचं इंडियन आयडॉल आहे तिथं तुम्ही सुपरस्टार. बस माझ्याकडे लय शुभेच्छा आणि आय लव्ह यू. तर रुसायचं विसायचं मी एकटा काय करू त्यात पाऊस सुरू झाला. म्हणून बाबा विषय भरकाटतो भाजवून दिलं का. बरं बुवा आता तुम्ही मला राग म्हणलं ना मला काय राग आलेला नाही. मला येत नाही मी गावठी बुवा. तुम्ही सुरात नाही भारी आहे. मी जे स्तवन गायलं ती चाल माझी स्वतःची आहे. तेवढी चाल तुम्ही द्यायची. मग स्तवनाची चाल द्यायची असते पण तुम्ही स्तवन म्हणू नका देऊ. त्या स्तवनाची चाल म्हणून ते देऊ. बघू तरी अहो मंडळी येडा वाकडा लिहितो या वाकडा मी गातो. बुवाना सांगा एखादे लिहायला हो सांगा तरी. विजय बुवा स्वतः गातात स्वतः लिहितात तर लिहून देतात आणि आमचं राजेश बुवा गातात म्हणजे राजेश बुवा लंगडा आहे. तर एक बापसाचा पाय आणि एक स्वतःचा पाय इसमें खड़ा है. अरे हम अकेला इधर खड़ा है. गाना भाई तो गाणं घ्या तुम्ही टाइमपास होतो तुम्ही पण ना जो त्या काळी पास. बानू तुला देव कोणाच्या घरी मग गोराकडे का चालली आहे या प्रॉब्लेम नाही ना. ह्या चाली चालतील ना तुम्हाला. लंडन कलरची बॅग मी अजून काय वाईट बोललो काय बोल ना. आपण बोलतच नाही हो. एवढा प्रेमळ माणूस जगात कुठे भेटणार नाही. माझ्या फक्त बायकोला जमत नाही. हे बायको बघ त्याच्या काळ्या पडतात आणि तुम्ही म्हणते ह्या तांबाटा आणि ह्या आणि ह्या. अहो स्टुडिओला गेले तरी संध्याकाळचा पण हॅलो बाजूला सगळे बसले संगीतकार. आमचं कल्पेश सांगले आलं होतं श्रीवर्धतनं
आणि सगळं झालं हो, कंपोजिशन झालं, सगळं आले, वोकल काढला आणि हॅलो आता तांबडा नाही, तांबडा घेऊन या. हे असलं हो. इज्जत करतो ना बा. बानू तुला देव कोणाच्या घरी ग. हा गवळ नाही का, गवळ नाही. अग कसं कळत नाही तुम्हा एवढ्या कशा दूध खुळ्या ग. का दूध खुळ्या? तो नागोबा म्हणतात त्याच्यावर नाचला. मग गवळींचं काय? गवळणी पाय पडल्या, शरणागती पहिल्या वारल्या पत्तरली. फक्त वाईट बोलून तर तुला नाही म्हणली बा. कसं कळत नाही तुम्हा एवढ्या कशा दूध खुळ्या ग. कुठं जाणार सांगा करून एवढ्या खेळ्या ग. तुम्ही लबाड दौड किती करता ह्या वळवळ्या ग. तुम्ही लबाड दौड किती करता ह्या वळवळ्या ग. कुठं जाणार सांगा करून एवढ्या खेळ्या ग. कुठं जाणार सांगा करून एवढ्या खेळ्या ग. कुठं जाणार सांगा करून एवढ्या खेळ्या ग. कसं कळत नाही तुम्हा एवढ्या कशा तुझं खुड्या ग. कळत नाही तुम्हा एवढ्या कशा तुझं खुड्या ग. कुठं जाणार सांगा करून एवढ्या खेळ्या ग. कुठं जाणार सांगा करून एवढ्या खेळ्या ग. नवलक गोधन गोकुळात या गत जन्माच्या पाऊल खुणा. जन्माच्या पाऊल खुणा. जन्माच्या पाऊल खुणा. 16,108 गोतावळ्याचा पुरावा जुना. गोतावळ्याचा पुरावा जुना. गोतावळ्याचा पुरावा जुना. झाल्याच जडत्या समजू नका कोवळ्या ग. झाल्याच जडत्या समजू नका कोवळ्या ग. जाणार सांगा करून एवढ्या खेळ्या ग. जाणार सांगा करून एवढ्या खेळ्या ग. कुठं जाणार सांगा करून एवढ्या खेळ्या ग. कुठं जाणार सांगा करून एवढ्या खेळ्या ग. तत्वाचं हे भांडण आपलं भांडण बोलून चरणा यावं. भांडण बोलून चरणा यावं. भांडण बोलून चरणा यावं. मस्कर खेळ्या कुटाने तुमचं मुकुंद सांगतोय पावन व्हावं. मुकुंद सांगतोय पावन व्हावं. मुकुंद सांगतोय पावन व्हावं. कवी विकास सांगतोय नाही तुम्ही ग भोळ्या ग. विकास सांगतोय नाही एवढ्या भोळ्या ग. जाणार सांगा करून एवढ्या खेळ्या ग. जाणार सांगा करून एवढ्या खेळ्या ग. जाणार सांगा करून एवढ्या खेळ्या ग. कुठं जाणार सांगा करून एवढ्या खेळ्या ग. कसं कळत नाही तुम एवढ्या कशा तुझा खुळ्या ग. लबाड दौड किती करता या वळवळ्या ग. कुठं जाणार सांगा करून एवढ्या खेळ्या ग. कुठं जाणार करून एवढ्या खेळ्या ग. कुठं जाणार सांगा करून एवढ्या खेळ्या ग. कुठं जाणार सांगा करून एवढ्या खेळ्या ग. किती मिनिटात अजून आयोजन किती मिनिटात बघा. हा 5 मिनिट आहेत बस. शाहिरांचा प्रश्न आहे. हा झाला घटस्फोट गेले. ब्रह्मनिष्ठ सदावर घराणे शाहीर दत्ताराम शंकर गुरव, गाव दोनेवडे, तालुका राजापूर. अरे वा, मनस्वी आभार. 501 रुपयाचा पारितोषिक. त्याचप्रमाणे बुवांचा प्रश्न आम्हाला आहे. अनेक उत्तर दिलेली आहेत त्यांना. अजून काय त्या ग्रंथापर्यंत त्यांच्या ग्रंथापर्यंत पोहोचता येत नाहीये. बाकी ग्रंथ भरपूर मिळाले, उत्तर दिलेले आहेत. यावर्षी एक मुहूर्त पण झालेला आहे. आमचे शाहीर आनंद भाऊकर यांचा प्रश्न फुटलेला आहे. भारुलाल घराण्यापासून सुरुवात झालेली आहे. यावर्षी गेली 4 वर्ष सतत प्रश्न फुटतायत. परमेश्वराची कृपा, नटेश्वराची कृपा. शक्तिद्राचा मूळ गाभा हाच आहे. हे राग गाणी हे सगळं सुरबीर लय आमच्या गोष्टी आहेत. नंतर लोकांना ते थोडंफार आवडते येत आहेत, पण मूळ हेच आहे की प्रश्न उत्तर. आणि परमेश्वर कृपेने बाबूरंगले घराण्याचं किंवा आमच्याकडून हे प्रश्न वारंवार फुटतायत आणि अभ्यास सुरू आहे. प्रभाकर तरावडे सारखे वस्ताद माऊलींचे चरणस्पर्श. तर बुवांचा प्रश्नाला पुन्हा एकदा हात घालतोय. आता त्यांची एक अजून अट मिळालेली आहे की ज्यांचं नाव आहे
जे नाव आहे तेच त्यांच्या ग्रंथाचं नाव आहे. तर खिन्न मत्स्यादेवी साडी चोळी नेसल्यावर तिचं नाव बदललं गेलं, तिचं नाव शंकरामा हे होय. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर बुवा आज प्रयत्न करतोय. खिन्न मत्स्यादेवी किंवा शंकरामा असे म्हणतात. तर बुवा हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. माझा प्रश्न बुवांकडे गेलेला आहे तुम्हाला सांगण्यासाठी की नांगरी बळीराजा जो आपला वाडवडील आहे शेतकरी, तो जेव्हा शेतावर जाताना राबताना जर तुझ्या कमरेला आकडी कोयती असेल तर तुझ्या शेतावर, तुझ्या जगण्यावर, तुझ्या जीवनावर, तुझ्या बैलांवर कुठलंही म्हणजे आपत्ती येणार नाही, कुठलंही संकट येणार नाही. हे वरदान कोणी दिलं एवढं फक्त सांगायचं शाहीर. आणि त्याच्यावर बुवा काय बोलू माहितीये, दम नाही वाचा. आता तुम्हाला काय बोलू, एवढी चांगली बारी केली, एवढं चांगलं जेवण तुम्ही दिलं आणि मिठाचा खडाटा काय तुम्ही टाकला. आणि आता ह्याच्यावर मी बोललो तर तेवढंच क्लिप करतात बघा. लांबोरे डॅम्बिस बोलला, लांबोरे वाईट बोलला. आपल्या बारींना बुवा आता आयवाडी यायला लागले, लहान लहान लेकरं यायला लागले. आणि तुमच्यावर पण प्रश्न आहे की मग बारी करायची कशी. बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण त्याच्याही पलीकडे आहे की शक्ती तुला. मग आता उत्तर देतो नाही तर मग परत प्रॉब्लेम. शंभवणेकर म्हणायचं लांबोरे मला उत्तर नाही दिलं, माझी गोष्टी होते. तर मला एवढंच म्हणायचं आहे, निकमबुवा शेतावरनं म्हणतात भाताची परीक्षा करायची असते, शेतावरनं भाताची परीक्षा. मग तुम्ही कसं म्हणता दम नाही बुवाच्यात. मग एवढी जी उत्तर दिली मी, मग तुम्ही सन्मान केला पाहिजे की एवढे प्रश्न फोडले तुम्ही, आमच्याही प्रश्नाच्या जवळपास येताय किंवा मागून येताय, वाचन करताय, सन्मान केला पाहिजे. मग दम नाही कसा म्हणताय. तो उत्तर देतो. तुम्हाला तो गंध असला पाहिजे, तुम्हाला तो वास असला पाहिजे, त्या गोष्टीचा गंध असला पाहिजे, परिमळ असला पाहिजे, सुगंध असला पाहिजे त्या गोष्टीचा. एवढंच देतोय म्हणा. गंध सुज्ञानाचा निर्मळ झरा ही चालला बुवाची. गंध शास्त्राचा अनगोत्राचा, गंध शास्त्राचा अनगोत्राचा नाही मावायचा साच्याला. का दोष त्या ढाच्याला. असंच आहे का दोष. हे जरा वाजवा तर पुढचं. बरोबर आहे, मग तुम्ही बघता बरा गाणं. गंधशास्त्राचा अनगोत्राचा नाही मावायचा साच्याला. का दोष त्या ढाच्याला, शास्त्राच्या का दोष त्या ढाच्याला नाही होंगला सर बुवाच्याला. बुवाच्याला होंगायचं असतं, त्याचा गंध घ्यायचा असतो, त्या शास्त्राचा घ्यायचा असतो. गंध शास्त्राचा अनगोत्राचा नाही मावायचा साच्याला. का दोष ढाच्याला नाही उगला सर वाच्याला. 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 हे मला पण बोलायला लावू नका आणि तुम्ही पण बोलू नका. बाकी तुमचं लय भारी आहे, एक नंबर गाते, गायकी भारी आहे, टायटल सॉन्ग भारी, सगळ्याच भारी. तर 2 गाणी फक्त शॉर्टकट घेतो आणि भारी संपवतो. अहो सगळंच फुटायला लागलं, सगळंच फुटायला लागलं. आमदार फुटायला लागलं, खासदार फुटायला लागलं, नेटचा पेपर फुटला, आज टीईटीचा पण पेपर फुटला. मास्टर व्हायचं कसं, सगळंच फुटायला लागलं. आता ढग फुटणार आहे. तर हा राक्षस सुसाट सुटलाय रे, नि विद्यार्थी यातून तुटलाय रे. हा राक्षस सुसाट सुटलाय रे आणि विद्यार्थी यातून तुटलाय रे. पेपर नीटचा फुटल्यावर, अरे पेपर नीटचा फुटल्यावर आज टीटी पेपर फुटलाय रे. राक्षस सुसाट सुटलाय रे आणि विद्यार्थी यातून तुटलाय रे. राक्षस सुसाट सुटलाय रे आणि विद्यार्थी यातून तुटलाय रे. पेपर नीटचा फुटल्यावर, पेपर नीटचा फुटल्यावर आज टीटी पेपर फुटलाय रे. राक्षस सुसाट सुटलाय रे आणि विद्यार्थी यातून तुटलाय रे. राक्षस यातून तुटलाय रे आणि राक्षस तुटलाय रे.
परवा भावकर माऊलीकडून आमचे शशी भावकर पुणेवाले शान 500 रुपयाचं पारितोषिक आले, धन्यवाद. तर परवा की आज 350 IAS ऑफिसर आहेत, त्याच्यातले कलेक्टर आहेत, आयुक्त आहेत, प्रांत आहेत आणि मात्र एक असा अधिकारी आहे की मला आता काळजी नाही, माझं जे जगायचं होतं ते बऱ्यापैकी जगलो, पण माझ्या मुलाबाळांचं काय, तुमच्या मुलाबाळांचं काय. आपण हॉटेलला गेलो की आपल्याला 2-3 डिश माहिती, व्हेज मध्ये पनीर, कोल्हापुरी हे सगळं, आणि इकडे मग फ्राईड राईस आणि थोडासा चिकन मसाला 65 एवढंच सगळं. आणि अहो तर पनीरच्या नावात रबर द्यायचं. तो माणूस आला, अधिकारी झाले, सॉरी आयुक्त झाले त्या फूड डिपार्टमेंटचे, आणि पनीरचा साठाच बंद केला, लोकांनी रबर विकायचे बंद केले. आणि परवा एक गाणं गायलं. आणि आता या शेंबवडे गावाच्या ह्या आयोजनाच्या साक्षीनं, या आई चंडिकाच्या साक्षीनं, स्थानेश्वराच्या साक्षीनं आणि ओझरदेवाच्या साक्षीने एक सांगतो, आत्ताच वारी सुरू असताना तुकाराम मुंडेंचा मला फोन येऊन गेला. आणि नंतर म्हटलं तुम्ही काय करता, तर मी एकच सांगितलं, हे काय म्हणजे तुम्ही जे करत होता ते काय होतं. तर म्हटलं आमच्या कोकणामध्ये कलगीतुरा नावाची एक लोककला आहे. तर म्हणतात प्लीज आपण वेळ काढून भेटूयात, ही तुमची इतकी भारी लोककला आहे तर ती पूर्ण महाराष्ट्रात ज्ञात व्हायला पाहिजे, आपण त्याच्यासाठी काहीतरी नवीन आराखडा तयार करूयात. त्यांचे शब्द आहेत. आणि हे क्रेडिट माझ्या सगळ्या युट्यूबर्सना मी देतो, अक्षय सगळ्यांना सांग, आणि माझ्या धन्यता कलगीतुराला देतो आणि माझ्या त्या वाडवडाला देतो. हे क्रेडिट माझं नाही. थँक्यू सो मच. फक्त जीवाला घाबरायचं पोरा, सीट मिळू दे नाही मिळू दे, कुणाच्या नादासच लागायचं नाही. या ऐशी बापसाला आपल्याला गावाचं सांगितलेलं ना, लेका कुणाच्या आल्यात नको जाऊ, गेल्यात नको जाऊ, गाडी घोड्यात व्यवस्थित जा. 2 टायमाला मला फोन कर, पहिल्याला मला सांगा की पत्र पाठव. त्याला फोन कसा असेल काय माहिती, 23 वर्षाच्या पोरगाला मारून टाकला सुरा, डायरेक्ट पकडायला कापावत असा. अरे काय यार, कुणाच्या नका जाऊ, त्यांचा युगो बाजावला युगो जातो. मी भाषण सांगतो, तो युगो घेऊन काय करायचं त्याच्या समोर, म्हणजे जिंकून काय करायचं, एक शब्द घेतो म्हणजे ही ओळ घेतो आणि भारी संपवतो. रेल्वे बसनं जाताना, रेल्वे बसनं जाताना वाद भांडण होटाळा, रेल्वे बसनं जाताना वाद भांडण होटाळा, जीव लाखात एकच हा, जीव लाखात एकच हा, तुमच्या जीवाला सांभाळा, जीव लाखात एकच हा, तुमच्या जीवाला सांभाळा, जीव लाखात एकच हा, तुमच्या जीवाला सांभाळा, जीव लाखात एकच हा, तुमच्या जीवाला सांभाळा. रेल्वे बसनं जाताना, रेल्वे बसनं जाताना वाद भांडण होटाळा, रेल्वे बसनं जाताना वाद भांडण होटाळा, जीव लाखात एकच हा, तुमच्या जीवाला सांभाळा, म्हणून एकच भांडण हा, तुमच्या जीवाला सांभाळा, जीव लाखात एकच हा, तुमच्या जीवाला सांभाळा. भारी ठेवतोय, स्तवन गायलेला आहे चंडिकेवरती, ओझरदेवावरती, गणाच्या आतुरतेचा गण गायलेला आहे, गवळणींचं शृंगारचं गाणं गायलेलं आहे, 2 समाज प्रबंधाची गाणी गेलेली आहेत. आणि भारी ठेवतोय बुवा, जसं तुम्ही जाल तसं आम्ही येणार. धन्यवाद. रावण साहेबांकडे बारी देतो, तिसरी बारी करताय. धन्यवाद विकास तुझे मावळे साहेब. आज तुरेवाले शाहीर विकासजी लांबोरे साहेबांनी उत्तम असं मनोरंजन केलेलं आहे, त्याबद्दल त्यांचं जोरदार स्वागत करायचं आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात. आजचा हा त्यांचा 4था मुंबई रंगमंचावरचा हाऊस राजेश निकम आणि तुमचा 4था प्रयोग, आणि आजचा हा त्यांचा 7वा प्रयोग. अजून मला वाटतं या वर्षीचे 18 प्रयोग अजून बाकी आहेत. आणि आम्ही एक कोकणचे युट्यूबर्स म्हणून पुन्हा एकदा ऑगस्ट महिन्यामध्ये चांगला दिवस पकडून पुन्हा ही जोडी आणण्याचा प्रयत्न करणार आहे. दिवस हा चांगलाच असणार याची मी ग्वाही देतो. आणि आयोजकांतर्फे तुरेवाले शाहीर विकासजी लांबोरे यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं आम्ही स्वागत करीत आहोत.
शब्दांचे जादूगर म्हणून ज्यांची ओळख आहे असे लांजाची आन बान शान तुरवळे शाहिरांची ही पहिली बारी समाप्त झालेली आहे. त्याच्यानंतर मध्यंतर होणार नाही. आम्ही वेळ प्रेक्षकांना देतो, कारण जे लोक 150, 200, 250 रुपये देऊन इथे आलेले आहेत तर त्यांचं मनोरंजन हे झालंच पाहिजे. आणि बुवांना, दोन्ही बुवांना मी विनंती करतो की आरती ही 10 मिनिटाची झाली पाहिजे आणि प्रेक्षक या आरतीमध्ये येणार नाचणार. तर मी तुरेवाले बुवानी आपली सांगता करायची आहे पहिल्या बारीची आणि शक्तीवाले यांनी तयार राहायचे आहे. ओके, धन्यवाद.